नमस्कार मित्रांनो. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 4 मार्चच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की कोर्टामध्ये इथे केस चालू होते आणि जानकीला समजतं की मायाने आपल्या ओवीला किडनॅप केले आणि तिला मारून टाकायची धमकी देते. जानकी तिला विचारते, तुला काय हवंय? माया म्हणते, कोर्टात साक्ष बदलायची आणि या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला अडकवायचं. जानकी हे सगळं करायला होकार देते आणि ती आतमध्ये येते. इथे केस चालू झालेली असते. अवंतिका जजला म्हणते, ऐश्वर्याने मकरंदला मारून टाकलं नाही आहे आणि याची एकमेव साक्षीदार म्हणजे जानकी रणदिवे. जानकीला बोलवलं जातं. सौमित्र जानकीला प्रश्न विचारतो. तो जानकीला म्हणतो, त्या दिवशी ऐश्वर्याने खून केला मकरंदचा, हे तुम्ही पाहिलं होतं? सगळ्यांना पूर्ण खात्री असते की जानकी ऐश्वर्याची बाजू घेणार आणि या सगळ्याला नकार देणार. पण जानकी इथे गेम पलटते. जानकी म्हणते, हो मी पाहिले, ऐश्वर्यानेच खून केला होता. ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते. ऐश्वर्या म्हणते, जानकी हे काय बोलतेस तू? ऐश्वर्याला कळत नाही की जानकी अशी कशी पलटली. तिचा जानकीवरचा विश्वास उडतो. आता जानकीने तर ऐश्वर्याचा विश्वासघात केला आहे, पण ऐश्वर्या आता जानकीला समजून घेईल का हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की सारंग दरवाजा लावून घेतो. तो जानकीला काही बाहेर पडू देत नाही. नानाज जानकी सारंगला समजावायचा खूप प्रयत्न करतात, पण सारंग ऐकत नसतो. जानकीला एकच मार्ग सुचतो आणि तो म्हणजे अवंतिका. जानकी अवंतिकाकडे धावत जाते. जानकी अवंतिकाला म्हणते, अवंतिका आता हीच वेळ आहे, आपण ऐश्वर्याची मदत करायला हवी. अगं ती आता चांगली झाली आहे, सुधारली आहे, सुधारण्याचा प्रयत्न करते. आता जर आपण तिच्या विरोधात गेलो ना तर तिचा चांगुलपणावरचा विश्वास उडेल. माझी मदत कर ना तू. अवंतिका म्हणते, वहिनी अहो तुम्ही आधी पण तेच केलं होतं. तुम्हाला वाटत होतं की माया चांगली आहे, पण बघितलं ना मायाने काय करून ठेवले. अहो ती मायासारखीच ऐश्वर्यासुद्धा विलन आहे. जानकी म्हणते, ऐश्वर्या विलन होती पण आता नाही आहे ती. ऐश्वर्या खूप चांगली आहे, तिला आता आपल्या मदतीची गरज आहे. आपण गेलं पाहिजे, आता काहीही करून इथून बाहेर पडायला हवं. जानकी अवंतिकाशी बोलत असते आणि तिची नजर खिडकीवर पडते. जानकी म्हणते, आता मी खिडकीतून खाली उतरते. अवंतिका तिला थांबवते. अवंतिका म्हणते, वहिनी का करताय हे सगळं? जानकी म्हणते, अवंतिका अगं मुळशीतला कुठलाही वकील ती केस घ्यायला तयार नाही आहे. आता मदत करायला मलाच काहीतरी करावं लागणार आहे. मी जाते, बघते काही होतंय का. अवंतिकाला जानकीची धडपड कळते आणि अवंतिका जानकीची मदत करायला तयार होते. त्या दोघी खिडकीतून खाली उतरतात आणि कोर्टात निघून जातात. तर इथे ऐश्वर्या कोर्टात येते. सयाजी कावेरी तिथे आलेली असतात. कावेरी ऐश्वर्याला सांगते की अगं जानकीला कोणी इथे येऊच देत नाही आहे, तिला अडवून ठेवलेलं आहे. सगळ्यांना वाटते की तू विलनच आहे. सयाजी म्हणतात, बघितलं ना ऐश्वर्या, मी तुला सांगत होतो. अगं मी वकील केला होता ना, तो तुझी बाजू मांडणार होता, पण आता काय केलं आहेस तू? स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली. ऐश्वर्या म्हणते, नाही माझी पूर्ण खात्री आहे, जानकी इथे येणार म्हणजे येणार आणि मला सोडवणारच. ते सगळे कोर्टात जातात. तर इथे ऐश्वर्या कोर्टामध्ये जानकीची वाट बघत असते आणि तिला सौमित्र दिसतो. ऐश्वर्याला वाटतं की जानकीने सौमित्राला पाठवले. ती खुश होऊन जाते. सौमित्र पुढे येतो आणि सयाजीला सांगतो की मी ऐश्वर्यासाठी नाही आलो आहे, ऐश्वर्याच्या विरोधात केस लढण्यासाठी आलो आहे. मला जानकी वहिनीने नाही पाठवले, मी स्वतःहून केस मागून घेतली आहे. ऐश्वर्या निराश होऊन जाते आणि ती पुन्हा एकदा जानकीची वाट बघते. तर थोड्या वेळाने जज येतात आणि केस चालू होणार असते. ऐश्वर्या जजला सांगते की माझ्या बाजूने कोणी नाही आहे, कोणी वकील माझं वकीलपत्र घ्यायला तयार नाही. तेवढ्यात तिथे जानकी अवंतिकाला घेऊन येते. अवंतिका सांगते की मी ऐश्वर्याची केस लढणार. सौमित्र हादरतो. सौमित्र म्हणतो, अवंतिका अगं तू असं कसं करू शकतेस? सौमित्र जजला म्हणतो की असं अचानक कोणीही वकीलपत्र घेऊ शकत नाही, त्याचीच प्रोसिजर असते. जज तीच प्रोसिजर पूर्ण करण्यासाठी सगळ्यांना अर्धा तास देतात. अवंतिकाने ऐश्वर्याचं वकीलपत्र घेतले हे सौमित्राला काही आवडत नसतं. जानकी पुन्हा पुन्हा सौमित्राला सांगण्याचा प्रयत्न करते की ऐश्वर्या सुधारली आहे, पण सौमित्राचा विश्वास बसत नाही. तर इथे ऋषिकेश घरी येतो. त्याने आधी जानकीला फोन लावलेले असतात. जानकी फोन उचलत नाही म्हणून तो घरी येतो आणि त्याला कळतं की जानकी घराबाहेर पडू नये म्हणून सारंगने कडी लावून घेतली होती. ऋषिकेश जानकीशी बोलायला रूममध्ये जातो, पण जानकी रूममध्ये नाही, घरात कुठेच नाही हे कळतं.
ऋषिकेशला समजतं की जानकी कोर्टातच गेली असेल. ऋषिकेश कोर्टात जायला निघतो. तर इथे कोर्टात अवंतिका वकीलपत्र घेतले त्याची प्रोसिजर पूर्ण करते. ऐश्वर्या अवंतिकाचे आभार मानते आणि तिने आत्तापर्यंत जे जे काही केले, म्हणजे सगळ्यांच्या विरोधात गेली, सगळ्यांचे संसार मोडण्याचा प्रयत्न केला, घर मोडण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी सगळ्यांची म्हणजे जानकी अवंतिका यांची माफी मागते. आणि ती त्यांना सांगते की यापुढे मी पहिल्यासारखं वागणार नाही. मी तुम्हाला वचन देते, मी आता सुधारले आहे ना, मी अशीच वागून दाखवेन. जानकी म्हणते, अवंतिका माझी पूर्ण खात्री आहे, तू पुन्हा तसं नाही वागणार. त्या तिघे आतमध्ये जातात आणि तेवढं तिथे ऋषिकेश येतो. ऋषिकेश जानकी ऐश्वर्या यांना एकत्र बघतो आणि तो खूप चिडतो. तर इथे मायाला कळलेलं असतं की जानकी कोर्टात आली आहे. माया सारंगला रागाने फोन लावते आणि ती सारंगला म्हणते, सारंग असं कसं झालं हो? अहो तुम्हाला सांगितलं होतं ना जानकीला बाहेर पडू देऊ नका. सारंग म्हणतो, नाही ना, जानकी वहिनी अवंतिका वहिनीकडे गेली आणि दोघी खिडकीतून बाहेर पडल्या. पण माया मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला हे कसं काय समजलं की जानकी वहिनी कोर्टात गेली आहे? मी तर तुम्हाला फोन केला नव्हता. माया म्हणते, अहो सारंग, आता मी ऐश्वर्याच्या माणसांना बोलताना ऐकले. ते म्हणत होते की जानकी कोर्टात गेली आहे. अजून ते पुढे हे पण म्हणाले की जानकी ऐकत नाही आहे ना, आता तिच्या मुलीला उचलणार, ओवीला किडनॅप करणार आहेत ते. सारंग, ओवी कुठे? सारंग मूर्खासारखा पत्ता सांगून टाकतो. सारंग म्हणतो, ओवी आता ट्युशनला गेली आहे, पण तिला मी काही होऊ देणार नाही. माया म्हणते, सारंग तुम्ही एक काम करा, ओवीला घेऊन एका सुरक्षित ठिकाणी निघून जा, म्हणजे ऐश्वर्याची गुंड काही करू शकणार नाही. मी सांगते त्या ठिकाणी जा. सारंग ठीक आहे म्हणतो. तो ओवीला आणायला जातो. इथे माया मनात म्हणते, जानकी तुला कोर्टात जाऊ नको म्हणून सांगितलं होतं, पण तू ऐकलं नाही ना. या सगळ्याचे परिणाम आता तुझ्या ओवीला भोगावे लागणार. तुझ्या ओवीला आता कोणीही यातून वाचवू शकणार नाही. माया या सगळ्याचा विचार करून ओवीला किडनॅप करायला निघून जाते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.